नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट समितीबाबत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मागितले स्पष्टीकरण. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बातमी बघूया सविस्तरपणे. ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियमांतर्गत मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता नियंत्रण समितीची 6 महिन्यात बैठक व्हायला पाहिजे. परंतु मात्र मागील 6 वर्षापासून एकही बैठक झालेली नाही असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केलेला आहे. प्रियदर्शिनी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेने उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेदरम्यान उच्च न्यायालयाने याबाबत राज्य शासनाला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिलेले आहे. याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2016 मधील नियम 16 नुसार मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या राज्यस्तरीय समितीच्या वर्षातून 2 म्हणजे 6 महिन्याला 1 कायद्याने बंधनकारक सभा घेणे असताना सुद्धा मात्र 30 ऑगस्ट 2018 नंतर एकही बैठक झालेली नाही. मुख्यमंत्र्यांचा वेळ न मिळाल्यामुळे बैठका झाल्या नसल्याची माहिती अधिकारातून समोर आलेली आहे. राज्य शासनाच्या निष्क्रियतेमुळे राज्यातील अनेक अत्याचार पीडितांना वेळेवर मदत मिळाली नाही. अनुसूचित जाती जमातीवरील संरक्षण व नुकसान भरपाई मिळत नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. याबाबत न्यायालयाने राज्य शासनाला स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲडव्होकेट दीपक चटप तर राज्य शासनाच्या वतीने ॲडव्होकेट देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक कृषी न्यूज चॅनल. कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.